नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत मुलींना 100% शिक्षण शुल्क माफ या माझ्या आधीच्या व्हिडिओचा पुढील भाग. मुलींना 100% शुल्क माफ या माझ्या 24 जुलैच्या व्हिडिओमध्ये बरेचसे प्रश्न निरुत्तरित राहिले होते. GR तीनदा चारदा वाचून सुद्धा बारीक सारीक गोष्टी क्लिअर झाल्या नव्हत्या. प्रवेशासंदर्भात वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळे संभ्रम निर्माण झालेले आहेत. मुलींना 100% शिक्षण शुल्क माफ असताना सुद्धा काही शैक्षणिक संस्था, कॉलेजेस शिक्षण शुल्क आकारत आहेत. तर त्यासाठी नेमकी कोणती वेबसाईट ओपन करावी, कुठे कंप्लेंट करावी? बरं, ज्यांनी शिक्षण शुल्क भरलेलं आहे त्यांच्या रिफंडसाठी काही पर्याय उपलब्ध आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केलेले आहेत. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. चला तर मग सगळ्यात आधी helpdesk.maharashtraCET.org ही वेबसाईट ओपन करून आपण पाहूया. सर्वप्रथम आपण गुगल सर्चवर जाऊन helpdesk.maharashtraCET.org टाईप करूया. लगेचच खाली महाराष्ट्र CETची साईट दिसते, त्यावर आपण क्लिक करूया. इथे लगेचच साईट ओपन होऊन हेल्प डेस्कचं पेज ओपन होते. लगेचच कर्सर वर खाली करून FAQ डॉक्युमेंट्स मराठी या हेडलाईनवर क्लिक करूया. पुढे लगेचच PDF मधले डॉक्युमेंट डाउनलोड करूया. यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना या अंतर्गत पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे महाराष्ट्र शासनाकडून दिलेली आहेत. त्यापैकीच काही निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण लगेचच पुढे समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी मुलींना 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्क सवलत योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्प डेस्क सुरू केलेला आहे. ही हेल्पलाईन कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यरत आहेत. तर ते हेल्पलाईन क्रमांक कोणते ते आधी आपण इथे पाहूया. इथे आपण परत हेल्प डेस्कच्या पेजवर जाऊया. त्यामध्ये डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन वेबसाईट ओपन करूया. इथे मुलींना मोफत शिक्षण या हेडिंगवरती क्लिक करूया. लगेचच हेल्पलाईनचं पेज ओपन होईल आणि त्यामध्ये मुलींच्या 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्क मध्ये काही अडचणी आल्यास शासन निर्णय 1, शासन निर्णय 2, शासनाचे परिपत्रक, चौकशी अर्ज, शिष्यवृत्ती संकेतस्थळ यासाठी तपशीलवार माहिती दिलेली आहे. आणि तरी सुद्धा अजून काही अडचणी आल्यास इथे पुढे हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्यावर सुद्धा तुम्ही कार्यालयीन दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फोनवरून चौकशी करू शकता. आता इथून पुढे आपण या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना पडलेले प्रश्न यापैकी काही निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणार आहोत. निवडक याच्यासाठी म्हणते सगळेच प्रश्न आणि उत्तरे इथे आपण समजून घ्यायला लागलो तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. त्याच्यामुळे बाकीची जी प्रश्न आणि उत्तरे आहेत ती तुम्ही नीट वाचून घ्या, समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्या अंतर्गत जर तुम्हाला काही प्रश्न पडले तर हेल्पलाईन नंबरवरती फोन करून तुम्ही त्याची चौकशी करू शकता. इथे पहिला प्रश्न आहे, राज्य शासनाने उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत केले आहे, हे खरे आहे काय? याचं उत्तर होय असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात की शैक्षणिक वर्ष सन 2024 व 25 व त्यापूर्वी ज्या विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे व सध्या विविध शैक्षणिक सत्रात शिकत आहेत अशा महाराष्ट्रातील अधिकवास व वादग्रस्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा क्षेत्रातील, म्हणजे त्यांना इथे महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीबाबत म्हणायचं आहे, ज्या विद्यार्थिनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करतील अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ 2024-25 पासून पुढे लागू राहील. पण त्याच्यासाठी त्यांनी एक टर्म टाकली आहे, पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे असं त्यांना इथे सांगायचं आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करावा? इथे त्यांनी असं म्हटलं आहे की सदर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलमध्ये जाऊन संकेतस्थळावरून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात यावा. म्हणजे तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये योजनेसाठीचा अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. इथे ज्यांना या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे त्या मुलींनी अर्ज कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे याची सुद्धा माहिती या उत्तरात मिळते. प्रश्न क्रमांक 3, मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेत कोणत्या शुल्काचा समावेश आहे? या प्रश्नाचे उत्तर, प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे वार्षिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क म्हणजेच ट्युशन फी आणि एक्झाम फी
या शुल्कांचा समावेश आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि खाली खूप सारं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये GR समजावताना सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, 5, 6 मध्ये सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थिनींना पडणारे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरंही तितकीच महत्त्वाची आहेत, जी इथे तुम्हाला वाचून समजण्यासारखी आहेत. प्रश्न क्रमांक 7, ही योजना वर्ष सन 2024-25 पासून लागू केली असल्याने याआधी प्रवेश घेतलेल्या व अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पदवी अभ्यासक्रमातील मुलींना ही योजना लागू आहे का? या प्रश्नाचे उत्तरामध्ये त्यांनी खूप सारे एक्सप्लेनेशन दिलेले आहे, पण मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगते. 2024-25 व त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पुढे लागू होईल. याचा अर्थ 100% शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये सवलत. सदर योजना 2024-25 पासून सुरू करण्यात आली असल्यामुळे 2024च्या आधीच्या सत्रासाठी जे पैसे भरलेले आहेत ते मिळणार नाहीत, पण अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या पुढील सत्रासाठी ही योजना लागू होईल. प्रश्न क्रमांक 8, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या मुलींना पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास पदविका अभ्यासक्रमासाठी सदर योजना लागू आहे का? याचे उत्तर होय असे आहे. यामध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेल्या म्हणजेच 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या सर्व पात्र लाभार्थींना डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू आहे. प्रश्न क्रमांक 9, प्रवेश घेताना मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क महाविद्यालयास भरावे लागणार आहे का? तर या उत्तरात त्यांनी असं म्हटलं आहे की केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क न घेता त्यांना प्रवेश देण्यात येईल. त्यांना शिक्षण शुल्क भरावे लागणार नाही असं त्यांनी 19 जुलै 2024च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. आणि तरीही महाविद्यालयामार्फत शिक्षण शुल्काची सक्ती किंवा मागणी केल्यास त्या संबंधीसाठी तक्रार हेल्पलाईन क्रमांक किंवा हेल्प डेस्कवर जाऊन ऑनलाईन करू शकतात. परीक्षा शुल्काबद्दल परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण ही परीक्षा शुल्क लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यात संबंधित प्रशासकीय विभागाकडून वितरित होणार आहे, म्हणजे ती भरलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 10, शैक्षणिक वर्ष जून पासून सुरू झाले असल्याने यापूर्वी प्रवेश घेतलेल्या मुलींना महाविद्यालयाकडे भरलेले शिक्षण शुल्क मुलींना परत मिळणार का? याचे उत्तर होय असे आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा 2024-25 साठी ऍडमिशन आधीपासून झालेले असतील आणि परीक्षा शुल्क विद्यार्थिनींनी भरलं असेल तर त्यासाठी तुम्हाला रिफंडसाठीचा अर्ज करावा लागणार आहे. प्रश्न क्रमांक 13, दूरस्थ अथवा अर्धवेळ स्वरूपात चालवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल का? आता इथे तुम्ही लक्षात घ्या, दूरस्थ म्हणजे करस्पॉन्डिंग आणि अर्धवेळ म्हणजे पार्ट टाइम अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. प्रश्न क्रमांक 14, या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे का? आता इथे तुम्ही लक्षात घ्या, काही विद्यार्थिनींची ऍडमिशन शिक्षण शुल्क भरून आधीच झालेली आहेत आणि भरलेले शुल्क त्यांना ऑनलाईन अर्ज करून परत मिळवायचे आहेत. आता अर्ज केल्यानंतर भरलेले शुल्क डीबीटी मार्फत डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात. डीबीटी मार्फत येणारे पैसे हे तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये नाही तर ते पाठवले जातात तुमच्या आधार कार्ड नंबरवरती. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणं जरुरी आहे आणि म्हणूनच या योजनेच्या लाभासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 15, सदर योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू आहे? सदर योजना आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, इतर मागास प्रवर्गातील OBC, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC या प्रवर्गातील पात्र मुलींना, म्हणजेच इथे पात्रतेचे जे निकष लावले गेले आहेत, ज्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या निकषांमध्ये बसणाऱ्या सर्व मुलींना ही योजना लागू आहे. प्रश्न क्रमांक 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींना आणि त्यांच्या पालकांना माहिती असणे गरजेचे आहे आणि त्याची सविस्तर उत्तरं परिपत्रकात व्यवस्थित दिलेली आहेत. तरी सुद्धा त्या संबंधित काही अडचणी आल्यास तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर चौकशी करू शकता किंवा हेल्प डेस्कवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 29, योजनेनुसार मला मागील वर्षात शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काचा 50% लाभ मिळालेला आहे.
मागील वर्षाचे उर्वरित शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क मला संस्थेमध्ये भरावे लागणार का? मागील वर्षी पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यामध्ये 50% सवलत देण्यात आली होती. मात्र आता साल 2024-25 पासून ही सवलत 50% वरून 100% लागू झालेली आहे आणि म्हणूनच मागील वर्षाचे उर्वरित जे काही शुल्क आहे ते भरावेच लागणार आहे. प्रश्न क्रमांक 30, 31, 32 आणि 33 या प्रश्नांची सविस्तर उत्तरं परिपत्रकात व्यवस्थित दिलेली आहेत. तरी सुद्धा त्या संबंधित काही अडचणी आल्यास तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर चौकशी करू शकता किंवा हेल्प डेस्कवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 34 हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न परिपत्रकात घेतलेला आहे. काही संस्थांकडून योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या मुलींकडून देखील शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत कळविण्यात येत आहे. म्हणजे त्यांना इथे असं म्हणायचं आहे की पात्र लाभार्थी विद्यार्थिनींकडून सुद्धा पैसे भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. या उत्तरामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की पात्र मुलींना शासनाच्या लागू असलेल्या योजनांचा शैक्षणिक शुल्काचा लाभ शासनाकडून देण्यात येणार आहे. तरीही महाविद्यालयांनी संस्थांनी पात्र विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क घेऊ नये यासाठीचं परिपत्रक दिनांक 19 जुलै 2024 रोजी महाविद्यालयांना आणि संस्थांना पाठवण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा पात्र लाभार्थी विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्काची मागणी होत असल्यास हेल्प डेस्कवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने किंवा हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही या संबंधित तक्रार करू शकता. प्रश्न क्रमांक 35 हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला इथे वाटतोय, कारण त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं आहे की शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनी शासकीय संस्थांकडे पाठ फिरवतील की काय? हा निर्णय फक्त खाजगी महाविद्यालयांच्या हिताचा आहे काय? या उत्तरामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमार्फत अत्यंत गुणात्मक व उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. यामध्ये शासकीय नामांकित महाविद्यालयांची नावे सुद्धा इथे दिलेली आहेत, जसे की COEP, VJTI, WCOE, SGGS इत्यादी. आणि म्हणूनच विद्यार्थिनी शासकीय संस्थांकडे पाठ फिरवणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि ही योजना पात्र प्रवर्गातील विद्यार्थिनींकरता हिताची आहे. प्रश्न क्रमांक 36 शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये यामध्ये शैक्षणिक शुल्क कमी आहे का? सदर शुल्क या योजनेअंतर्गत माफ आहे का? शैक्षणिक शुल्क कमी आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी होय असं दिलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांना म्हणजेच एडेड सेमी एडेड महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत असल्यामुळे शिक्षण शुल्क कमी आहे. प्रश्न क्रमांक 37 या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरता अर्ज करण्याचे वेळापत्रक काय आहे? याचं उत्तर परिपत्रकात असं दिलं आहे की दरवर्षी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होत असताना व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये DBT पोर्टलवर अर्ज भरण्याकरता सुरुवात होते व याकरिता पुढील वर्षातील जून महिन्यामध्ये त्या वर्षीची नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया समाप्त होते. म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करण्याकरता कॉलेजेसमध्ये ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापासूनच DBT पोर्टलवर अर्ज भरण्यास तुम्ही सुरुवात करू शकता. पात्र प्रवर्गातील 100% शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क म्हणजेच ट्युशन फी आणि एक्झाम फी सवलतीचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, ज्यामध्ये पात्र विद्यार्थिनींना तसेच लाभार्थींना निर्माण झालेले संभ्रम तसेच बरेचसे प्रश्न आणि त्यांची उत्तरे या परिपत्रकात सविस्तर दिलेली आहेत. त्यामुळे भरपूर डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. अजूनही काही अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा होतील त्या संबंधित चौकशीसाठी हेल्प डेस्क मार्फत ऑनलाईन तसेच हेल्पलाईन नंबर मिळाले असल्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थिनींना आणि पालकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.